नमस्कार. आपल्याकडे एखादी PDF फाईल असेल, समजा एखादी ही PDF फाईल मी इथे ओपन केलेली आहे आणि या PDF फाईलमधलं ही बरीच मोठी फाईल आहे. आपण ही वाचून करून ठेवलेली आहे. पण आपल्याला ही PDF फाईल पूर्ण वाचायच्या आधीच किंवा 2 मुद्दे सांगायचे आहेत मला याच्यात आत्ता, की ही PDF फाईल आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येते. इथे मी एक साऊंड क्लिप टाकून ठेवली आहे. कोरटकर केस आधारित ही केस आहे. हे असे साऊंड टॅग सुद्धा टाकता येतात आपल्याला. आता हे जर आपल्याला मराठीत ट्रान्सलेट करून हवा असेल जजमेंट, तर त्याच्यासाठी एक सोपी आयडिया आहे. आपल्या गुगल क्रोममध्ये जायचं, त्याच्यामध्ये मी गुगल ड्राईव्हमध्ये गेलो, तिथे ही फाईल मी कॉपी करून ठेवलेली आहे ऑलरेडी. आता ही फाईल आपल्याला ट्रान्सलेट करायची आहे मराठीमध्ये, इंग्रजी फाईल आहे. तर आता याला मी म्हणणार ओपन विथ गुगल डॉक्स. या ठिकाणी ही गुगल डॉक्समध्ये ओपन होत आहे. वेळ लागेल, थोडासा प्रोसेसिंग चालू आहे. इथे पाहू शकता की ही फाईल इथे ओपन झालेली आहे. कुठलीही PDF फाईल घेऊ शकतो आपण. आता इथे एकदा ओपन झाल्यानंतर ही इंग्रजीमध्ये आहे. आता इथे टूल्समध्ये जायचं आणि या ठिकाणी हा ट्रान्सलेट डॉक्युमेंटचा ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं. त्याने ते विचारलं पुढच्या डायलॉग बॉक्समध्ये डॉक्युमेंट ट्रान्सलेट करायचं आहे. नवीन जे ट्रान्सलेट झालेलं डॉक्युमेंट असेल त्याचं नाव काय द्यायचं, तर ट्रान्सलेटेड कॉपी ऑफ टिंब जे काय असेल ते, आणि भाषा निवडा म्हणतं. तर मी इथे क्लिक करून M टाईप केलं, म्हणजे Mची सिरीज आली. इथे हे मराठी आहे आणि याला फक्त मी ट्रान्सलेट म्हणालो. तर या ठिकाणी पहा, इथे नवीन फाईलमध्ये ते नवीन टॅबमध्ये ते ओपन होते. आता इथे हे मराठीमध्ये आलेलं आहे ट्रान्सलेट होऊन आणि या ठिकाणी हे इंग्रजीमध्ये. आता हे मला कम्पेअर करायचं आहे एकाच वेळी समोरासमोर ठेवून. तर या ठिकाणी स्क्रीन 2 ठिकाणी डिवाइड करण्याकरता या ऑप्शनवर जर गेलो आपण ॲड्रेस बारपाशी, ओपन टॅब इन स्प्लिट व्ह्यू, तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता ॲक्टिव्ह टॅब कुठला आहे माझा, हा आहे इंग्रजीचा. तर आता हा टॅब समोर असताना मी या बटनावर जर क्लिक केलं तर स्क्रीन 2 भागांमध्ये डिवाइड झाली. हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. या पहिल्या भागामध्ये जो टॅब ॲक्टिव्ह होता तो उघडलेलाच आहे. आता या दुसरा जो अर्धा स्पेस आहे, यामध्ये मी काय काय उघडू शकतो, 1, 2, 3, 4 किंवा 5 यापैकी कुठलाही टॅब उघडू शकतो. मला उघडायचा आहे हा. ठीक आहे. हे एवढे 1, 2, वरती बघितलं तर 3, 4, 5 एवढे सगळे जे उघडे आहेत, ह्याचे ऑप्शन या ठिकाणी आले. आता मला या पोर्शनमध्ये हे जजमेंट उघडायचे, ट्रान्सलेटेड कॉपी. मी याला क्लिक केलं. तर ही दोन्ही जजमेंट आता किंवा या दोन्ही PDF फाईल साईड बाय साईड आलेल्या आहेत. आपण कम्पेअर करू शकतो. मराठी इंग्रजी दोन्ही एकाच वेळी मला मराठीत वाचायला सोपं जातं. हे शेवटपर्यंत आपण पाहिलं तर आता स्क्रॉल बार कुठे आहे, हा इथे आहे स्क्रॉल. 23 पानाची ही फाईल आहे. इथे शेवटचा 19वा मुद्दा आलेला आहे. आता ही फाईल बघू आपण. इथे स्क्रॉल, ही इकडची उजवीकडची मराठी फाईल बघू. ही 21 पानातच ओळखलं त्याचं ट्रान्सलेशन, 2 पानं कमी झाली. इथेही 19 पानं आहेत, जसंच्या तसं ट्रान्सलेशन आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे डॉक्युमेंट्स सहजपणे ट्रान्सलेट करून वाचू शकतो. धन्यवाद.